सांगा. स्थळ बघायचं होतं माझ्यासाठी, त्यामुळे विचारलं. कुठून बोलताय? आम्ही अहमदनगरवरून बोलतोय, अहिल्यानगर. अहमदनगर, अहिल्यानगर. हा. बरं. आणि काय माहिती हवी आहे? काय माहिती सांगा. स्थळ बघता का तुम्ही? हो टाकता का काही असं म्हणजे हो असं? हो हो बरोबर. काय काय माहिती देऊ सांगा मला. म्हणजे तुम्हीच मला विचारायला पाहिजे सर, की काय तुमचं कसं अपेक्षा वगैरे असं. नाही म्हणजे रेकॉर्डिंग करायचं आहे का? रेकॉर्डिंग नका करू सर. नाही नाही, असं काही नाही. मी एक फक्त विचारते हं. की स्थळ आहेत का, विचारायचं होतं, दुसरं काही नाही. बरं. आणि हे तुम्ही व्हिडिओ बघताय माझे? हो बघते. केव्हापासून बघताय? बऱ्यापैकी म्हणजे आता हां हां. अभ्यासाच्या काळात नाही बघायला भेटत, पण जसे समोर येतील तसं बघत असते. होय काय? आणि लग्न कोणाचं करायचं आहे? मला स्वतःच करायचंय सर. काय शिकली आहे? माझं शिक्षण बीए झालेलं आहे. बीए करून डीएड झालेलं आहे. मी एमपीएससी करते सध्या. अरे वा. आणि 1900 किती मधली आहेस? 88. 88. हो. बरं. आणि जात कुठली? 96 कोळी मराठा. बरं बरं. आणि तुला आता म्हणजे जो नवरा पाहिजे तो कुठला पाहिजे? आमच्या नाशिक, पुणे किंवा मुंबई वगैरे असेल तरी चालेल, पण मग बरं. मी काय म्हणतो, यापूर्वी कधी कोणाचा अनुभव आला आहे का, म्हणजे कुठल्या विवाह केंद्राचा? नाही सर, मी आजपर्यंत कधीच नाही. का गेली नाहीस तू? कसं माहिती का सर, या एमपीएससीच्या क्षेत्रात वळाल्यानंतर कधी असं वाटलंच नाही ना की त्या क्षेत्रात हे करावं वगैरे असं. म्हणजे होण्याच्या मागे असल्यामुळे ना. म्हणजे ही परीक्षा दिल्यानंतर लग्न करत नाहीत लोक? नाही नाही, तसं नसतं. तसं नाही सर. ठीक पण आहे. असं अभ्यासाच्या वातावरणामध्ये असल्यानंतर कधी असं विवाह वधूवर सूचकमध्ये ना नोंदणी करावं असं कधी वाटलंच नाही ना सर. बरं बरं बरं. असा विषय झाला ना. ठीक आहे. माझं कसं आहे माहिती का सर, मी सर्वसामान्यासारखीच आहे, फक्त माझा थोडासा पायाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे फिरणारी आहे, पण पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझ्या मनासारखी स्थळं नाही भेटली ना, म्हणून माझं असं काही नाही कधी सर्वस्वी जाग्यावर वगैरे आहे असं काही नाही. पायाचं काय प्रॉब्लेम आहे? पायाचं कसं झालं, मी म्हणजे सर्वसामान्यच होते, पण 7वीला गेल्यावर आजारी पडल्यानंतर पॅरालिसिस म्हणतात ना तसा प्रकार झाला, पण मी त्याच्यातून बऱ्यापैकी चांगली कव्हर झाले. आजही मी स्वतःच्या पायावर चालू शकते, फिरू शकते, सगळ्या गोष्टी करू शकते. असं काही नाही की 2 मिनिटं मॅडम. दुसऱ्यावर अवलंबून आहे वगैरे असं काही नाही. बरं. ठीक आहे. आता काय काम करते? स्टडी चालू आहे. बरं. आता स्कूलमधून बोलते की काय? लायब्ररी. हां. ओके. हां तसं काय. बरं ठीक आहे, चालेल. आणि हे विवाह मंडळाविषयी काय सांगायचं आहे का? विवाह मंडळाविषयी म्हणजे आहे तुमच्या बऱ्यापैकी, मला तुम्ही जे बोलता वगैरे ते प्रामाणिक बोलता. ते आहे ते स्पष्ट मांडतात किंवा परवा एक व्हिडिओ टाकला बघा, की मुली अशा वागतात किंवा मुली असं का करतात, की समोरच्याला असं म्हणजे गुंतवण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर त्याचा कॉन्टॅक्ट घेत नाही. या सगळ्या गोष्टी मला खऱ्या वाटल्या, कारण मुलं बऱ्यापैकी प्रत्येक मुलाला वाटतं की लग्न करावं, पण मुली समोरची मुलगी चांगली असावी, पण ती मुली पैशाची अपेक्षा करतात. हे चुकीचं आहे. त्या गोष्टी मला बऱ्यापैकी खऱ्या वाटल्या ना, म्हणून बरोबर. खूप छान वाटलं, खरंच चांगले विचार आहेत तुझे. नाही, माझे विचार चांगले, माझे विचार सगळ्यांना पटतात. मला समोरचे पटत नाही, नाही असं ना, मुलींनी असं मला. समजावून घेतलं पाहिजे तर ते बरं होईल. नाही तर बऱ्याच वेळी कसं हेच पाहिजे तेच पाहिजे, त्याच्यामध्ये मुलींचं नुकसान होतं मग. माझ्या फार अपेक्षा नाही सर. फक्त एक समजून देणारा असला ना तर आपण त्याला तसंही समजून घेतो. बरं. असं काही नाही की मी असं म्हणजे जाग्यावर आहे, मी फिरू शकत नाही किंवा दाखवू शकत नाही. मी स्वतः ऑल महाराष्ट्र फिरलेली आहे. ऑल महाराष्ट्र नाही, इंडिया फिरून झालंय माझं. अरे वा. असं काही नाही.
पण मग असं वाटतं कधी कधी की जर सर्वसामान्य जर मुलगा आपल्यासारख्याला जर एक्सेप्ट करणारा असेल हम्म, हम्म, तर हम्म, मग आपण एखादा चांगला जॉब करणारा वगैरे आणि हम्म. त्याला जर नोकरी ज्याची हाऊसवाईफ करणारी किंवा घर सांभाळणारी किंवा घराची जबाबदारी घेणारी जर मुलगी पाहिजे असेल तर त्या गोष्टीसाठी मी एक्सेप्ट आहे ना. इंडिया फिरली म्हणजे कुठे कुठे गेली? मी 8 ज्योतिर्लिंग केले, 12 ज्योतिर्लिंग. होय काय? हां हां हां. त्यामुळं नाही नाही बाहेरच्या राज्यांमध्ये फिरले ज्यो भरपूर. ज्योतिर्लिंग फिरल्यानंतर काय लग्न होतं? तसं काही नाही पण मी एक फिरले काही म्हणजे असं काही नाही. मला वाटलं सर हां कसं असतं हां माहितीये का, हां. लग्न ज्योतिर्लिंग लग्न करण्यासाठी देव करावा असं काही नाहीये. माझ्या मनाची इच्छा होती म्हणून ठीक आहे ठीक आहे. फिरत असं म्हणजे काही जणांचा असा अनुभव, माझा तो अनुभव नाही. हा माझ्या आई वडिलांकडनं मला फ्रीडम आहे. बरं बरं असं बरं. म्हणजे असं ती बांधलेली आहे का मी 24 तास घरात आहे असं काही नाही. मी म्हणजे मला बऱ्यापैकी काही मुलींना आता तुम्हाला पण बऱ्यापैकी कळतं ना, काही मुलींना बोलायला काय घडत नाही किंवा त्या एक एक बंदिस्त असतात ना. बरोबर बरं. तसं नाही, मी बंदिस्त वातावरणात नाहीये सर मी. बरं वाटलं. हो, चांगलं वाटलं. पण तेवढंच आहे की आई वडिलांची इच्छा आहे बाबा मुलगा सरकारी नोकरी किंवा एक परमनंट असावा किंवा स्वतःचा चांगला काहीतरी व्यवस्थित असावं एवढीच अपेक्षा आहे. तर पुढच्या गोष्टी आमची मुलगी सांभाळून घेऊ शकते हे त्यांनाही माहिती आहे. पण त्या मनासारख्या गोष्टी घडून द्यायला मुलींना काय संदेश देऊ शकतेस तू? जर मुलींना आता बघ. मी मुलींच्या बाबतीत क्रॉस मध्ये आहे सर. मी मुलांच्या बाबतीत उभी आहे पण मुलींच्या बाबतीत क्रॉस आहे. होय ना? बरं बरं. खूप कारण मी आणि मुलींना मुली स्वतःचं नुकसान स्वतः करून घेत आहेत आज. आज आता ऐका सर एक मिनिटं, 2च मिनिटं माझं ऐका. आज घटस्फोट होण्यामागचे कारण आहे ना मुलगा नाहीये, सगळ्यात जास्त मुलगी कारणीभूत आहे. मला सांगा आई वडिलांच्या घरी मुलींकडे काय हो सर, काय आहे? आज समोरच्या मुलाकडनं अपेक्षा करता मुलगा जॉबवाला पाहिजे, मुलाला स्वतःचं घर पाहिजे, मुलाकडं मुलाचे आई वडील नकोय. मग काय, मग मला सांगा मुलगा काय आभाळातून पडलाय का? बरोबर असं नसतं. मला एक थोड्याशा कारणावरून तुम्ही त्याच्यासोबत वाद घालतात, नाही तर मला त्याच्यासोबत राहायचंच नाही. मला काय म्हणायचं, या सगळ्या लग्न करण्याच्या अगोदर तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करा. हा मला लग्न करायचंय ना, मी अशा मुलासोबत लग्न करते ना, मग मला सगळ्या गोष्टी हँडल करावं लागेल. बरोबर. आणि मी त्याच्यातून विश्व करून दाखवेन. मग तो कसा काढेल? आपण फक्त एवढं का ड्रिंक करणार असते, जरी तो ड्रिंक करणारा असेल तरी त्याला त्याच्यातून बाहेर काढण्याची पण तयारी पाहिजे. खरंय खरंय. स्वतःमध्ये धमक पाहिजे. सगळंच मागून मिळत नाही. आजच्या मी तिला घटस्फोट भयंकर तुझं बाळा वाचन खूप चांगलं आहे. हा, स्ट्रॉंग आहे वाचन आणि तुझे विचार पण खूप छान आहेत. आता वाचन MPSC करते म्हटल्यानंतर वाचन असणारच ना सर. हो हो हो. खूप छान विचार आहेत तुझे आणि असं मुलगी पाहिजे, अशा मुली पाहिजेत. ठीक आहे. मला नाही माहिती ना ताई, नाही मला नाही असेल तर बघे मला सांगितलं. कसं असतं माहिती का सर, मी बऱ्यापैकी घटस्फोट ऐकते ना, मी सगळ्यात जास्त मी म्हणत नाही मुलगी चुकीची आहे. एक बाळ झालंय किंवा 2 बाळ झाले की तुम्ही घटस्फोट घेता, तर याच्या मला सांगा शेवटी चूक एक घर उद्ध्वस्त करून दुसऱ्या घरी जातात त्यावेळेस तिथलं पण घराला काही अपेक्षा असेलच ना. होय तर बरोबर. मग त्यापेक्षा ते घर उद्ध्वस्त करण्यापेक्षा त्या घरातून तुम्ही काहीतरी चांगला विचार घ्या. हा ठीक आहे, तुम्हाला घरातले सासू सासरे पटत नाहीये ना, तुम्ही थोड्या दिवस सासू सासऱ्यांपासून अलिप्त राहून तुमच्या नवऱ्यासोबत राहण्याचा प्रयत्न करा. हा बघ किती बदल जाणवला. या गोष्टी शिका ना तुम्ही. डायरेक्ट तुम्ही घटस्फोट घेता, समोरच्याकडून पैसे घेता, त्या पैशांच्या जोरावर तुम्ही किती दिवस मजा करणार आहे सर? बरोबर. तो पैसा राहत नाही. कष्टाने कमवलेला पैसा राहतो. मुलींना काय वाटतं की नाही आम्ही काय थोड्या दिवस राहून पैसे घेऊ त्याच्याकडून 5-10 लाख, तर त्याच्यामध्ये खूप वेळेचा माहिती का मुलीच्या घरची फॅमिली डिस्टर्ब होते का मला माहित नाही, पण मुलाच्या घरची फॅमिली खूप भयंकर डिस्टर्ब होते सर. हो बरोबर बरोबर. मग मी काय म्हणते, लग्न करताना तुम्ही असं एवढा अपेक्षा मांडता की अक्षरशः पोराला लग्न करावं का नाही असा विचार पडतोय. बरोबर बरोबर. आता मला असं वाटत नाही. मलाही भाऊ आहेत, मी स्वतः एकटी आहे. बरोबर. व्यवस्थित आहे ते. असं म्हणजे आपल्याला एवढं सगळं बोलण्यासाठी आज त्यांचंच मानधन आहे म्हणायचं. एवढं त्यांनी स्ट्रॉंगपणे उभं केलं आपल्याला, असं आपण नाही म्हणू शकत. तुझ्या घरी कोण कोण राहता? आई वडील राहता. आई वडील आणि मी आई म्हणजे
गावाकडे आई वडील राहता, मी पुण्यात राहते एमपीएससी करायला, आणि भाऊ एक पुण्यामध्ये आणि एक मुंबईमध्ये राहतो. बरोबर. ठीक आता आहे. माझं मी म्हणत नाही की सर माझी माहिती तुम्ही युट्यूबला टाकावा वगैरे, पण ते एखादं चांगलं स्थळ वगैरे जर असेल ना तर सुचवा, असं मला म्हणायचं होतं. ऐक सांगतो. तुझी माहिती अजून घेतली नाही आहे. माहिती घेऊया आपण. त्यासाठी तू मला थोडक्यात माहिती आधी पाठव. हां, टेन्शन घेऊ नको. तू काय पैसे द्यायची गरज नाही. मुलींना पैसे द्यायची गरज नाही. कारण काय माहिती आहे, मी मुलींचे पैसे का घेत नाही. मुली देणाऱ्या आहेत. उलट मुलांपेक्षा जास्त मुली द्यायला तयार आहेत. कारण मुलींना चांगल्या घरात जायचं असतं. त्याच्यामुळे ते जास्त द्यायला तयार आहेत. पण विषय कसा आहे माहिती आहे, मी का घेत नाही. कारण मुलींचे पैसे जर घेतले तर त्यांचे फोन नंबर शो करावे लागणार, आणि फोन नंबर शो केले तर मग लोक वात्रट आहेत ना, म्हणून प्रॉब्लेम नाही येतो. सर, ऐका, वात्रट तर आहे. पण तुम्हाला सांगू का सर, मी आता बऱ्यापैकी म्हणजे एक दोन याच्यामध्ये रजिस्ट्रेशन, एका याच्यात रजिस्ट्रेशन केलं, काल परवा बघितलं, तर त्या मुलांनी त्यांचे स्वतःचे अनुभव सांगितले. कोण म्हणतंय घटस्फोटित आहे, कोण म्हणतं काय काय साईड. तर मी विचार असा केला की सर तुम्ही म्हणता बरोबर आहे, माझा घटस्फोट झालाय, मी त्या गोष्टीला सामील आहे, पण चूक कुणाची? मुलगी जर तुमच्या सोबतच राहायला तयार नसेल, 10 वर्ष झाली लग्नाला, घटस्फोट घेत नाही, आणि काय ह्या वयात आई वडिलांना तुम्ही कोर्टात उभं करण्यापेक्षा डायरेक्ट पैसे देऊन तुम्ही जर डायरेक्ट घटस्फोट, त्या मुलांना सुद्धा लग्न करण्याला अडचण येऊन राहिलंय. असं काही आपल्याला म्हणायचं नाही, पण ठीक आहे. सगळ्याच्या समोर आपल्याजवळ वेळ तितका मला फक्त नसतो. मुलं काय म्हणतात की मॅडम तुमच्या विचारासारख्या मुली नाहीयेत. आता मी त्यांना एकच सांगितलं, मी जरी इथून तुम्हाला बोलत असेल, पण निर्णय माझ्या गावाकडे आहे. आई वडील आहे म्हटलं आणि 2 भाऊ आहे मला. माझ्या हातात निर्णय नाही का मी आता समोर बोलले आणि मी लगेच हो म्हणून टाकेल, असं नाहीये सर. सगळ्या बाजू बघणार ना. बरोबर. एकदा जायचं, पण शेवट तिथंच ठेवायचा. कारण पुन्हा मागं नाही आलं पाहिजे ना, काही झालं तरी नाही. हा विचार आहे आपला सर. प्रेमात वगैरे फसलीस की नाही केव्हा? प्रेमात नाही सर, अशी प्रेमात फसायचा काय विषय? असं सांगू नकोस. नाही सर, या गोष्टी म्हणजे समोर सपोज उद्या आपण लाईफ पार्टनर सोबत जरी गेला ना, तरी या गोष्टी शेअर करणं नाही मी हा प्रश्न असाच केला. मी कशाला बोललो, तुझं मत मला हवं होतं म्हणून यासाठी केला. नको सांगूस. हे काय सांगणं म्हणजे पॉसिबलच नाहीये. तेवढी परमिशन माझ्या स्वतःच्या भावाच्या बायकोनी दिली नाहीये. ते सगळं बघते नाही, असं नाही करत. बरं. मुलगा हा म्हणतात असतो. आणि बाळा ऐक सांगतो, हे सगळं रेकॉर्डिंग होतंय माहिती आहे. नाही असं तुझे विचार खूप चांगले आहेत, मला आवडले. तू समजलं ना. नाही, मला ते काय तुमच्या व्हिडिओमध्ये विचार बोलण्याची पद्धत, विचार चांगले आहेत. अशी मुली पाहिजेत, समजलं ना. अशा मुली पाहिजेत. आणि इतरांना कळू देत. इतर ज्या मुली आहेत ना त्यांना सबक मिळू दे जरा थोडी, त्यांना कळू दे. श्रीमंताच्या घरची मुलगी कधीच असं वागत नाही, तुम्हाला सांगते. गरीब घरच्या मुली मागतात असं चुकीचं. बघा, जास्त वेळ ना माझ्याजवळ नसतो ॲक्च्युअल. मला ना अजून फोन वेटिंगवरती आहे. पण मी बरं वाटतंय तुझ्याशी बोल. नाही असं काय नाही, तुझ्याशी बोलून खूप बरं वाटतंय मला. आणि खूप चांगली मुलगी आहेस तू, काय टेन्शन नाही. आणि आपण नंतर ना तू मला थोडक्यात माहिती पाठव, तुझं रेकॉर्डिंग करूया आणि ते मग टाकूया, म्हणजे जेणेकरून कसं समोरच्या पार्टीला कळेल अशी मुलगी आहे. आणि ते लोक डायरेक्ट खालती जो मेसेज करतील तुला. मला एक माणसाच्या एका चुकीमुळे एखादी माणसाकडे 10 गोष्टी असतात, पण एक गोष्ट जर नसेल ना तर एका गोष्टीकडे बघितलं नाही पाहिजे, त्या 9 गोष्टीकडे बघितलं पाहिजे. पण हा समाज काय करतो माहिती का, आज ती व्यक्ती अशी आहे, मग त्या व्यक्तीकडं का नाही, ती व्यक्ती नकोय असा विचार करणारे लोक नाही मला आवडत. त्या व्यक्तीला ऍक्सेप्ट करायला शिका. तुझ्या बायोटामध्ये सगळं काही बोल, तुझ्याविषयी जे काय तुझे विचार आहेत ते पण बोल. हे आता रेकॉर्डिंग झालेलं आहे. हे मी टाकतो कशासाठी, ज्या मुलींना कळत नाही आहे, ज्या मुली काय करत आहेत त्यांना कळायला पाहिजे. मुलींनी कसं कोणत्या नजरेने बघितलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला किंवा काय, हे कळायला पाहिजे. नाही तर त्यांचंच नुकसान आहे. आज तुला माहिती नसेल सांगतो मी, माझा स्वतःचा अनुभव सांगतो. माझ्याकडे जेवढे पार्ट्या आहेत त्या पार्ट्यांमध्ये वय कोणाची वाढली आहेत, मुलींची वाढली आहेत, मुलांची नाही वाढली आहेत. मुलं काहीही करून लग्न करतात, कसंही काय असे ना लग्न करत आहेत, पण मुलींची वय इतकी वाढली आहेत आणि त्या एवढ्या डिप्रेशनमध्ये आहेत. प्रचंड मोठी लिस्ट आहे माझ्याजवळ, प्रचंड, खोटं बोलत नाही आहे मी, प्रचंड मोठी लिस्ट आहे.
आणि त्या मुली एवढ्या डिप्रेशनमध्ये आहेत की आता त्यांना लग्न करायचं नाही आहे, मानसिक टेन्शनमध्ये आहेत. खूप खूप भली मोठी लिस्ट आहे माझ्याजवळ. म्हणजे बघ, म्हणजे याचा अर्थ काय की हे कशाला केलं? यासाठी तुम्ही जन्म घेतला होता का? तुम्हाला काय साध्य करायचं होतं? प्लस बघणार होतात ना, मग प्लस कुठे बघितलात तुम्ही? समजलं ना? कसं असतं हे अति लोभ असतो ना, अति आशा असते आणि ती नडते. कसं असतं माहिती का जे सर? आता ते निसर्गाने बॉलिवूड आपल्यासाठी जे सारखे बनवलं आहे ठिकाण ना, त्याचा आनंद घेतला पाहिजे. पण ते करतच नाही नाही. नाही आपले आता आईवडील किती कष्ट करतात हे बघायला पाहिजे. आणि ते जर समजत आता नसेल. हाताची बोटं ऐका ना सर एक मिनिट हाताची बोटं सारखी आहेत का तर हं. आपण म्हटलं असं करंगळीचं बोट त्या शेजारच्या बोटा बरोबरीने पाहिजे तर आपल्याला आता किती प्रॉब्लेम आला असता मग माणूस आहे तो माणसाला पण तुम्ही समजून घ्यायला शिका ना त्याला हो. तुम्ही एकदा नाही दोनदा नाही 10 वेळा समजून घ्या त्याची चूक मान्य करायला शिका तुम्ही जेव्हा त्याच्या काही चुका ऍक्सेप्ट करशाल ना तेव्हा तो तुम्हाला ऍक्सेप्ट करेल ना बरोबर बरोबर. पण हे मुलींना समजत नाही 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 त्यांनी मला हेच केलं त्याची आई असंच म्हटली अरे हो म्हणू द्या ना ऍक्सेप्ट करा त्याची आई मला असंच करू दे अरे बोलू द्या ना हो, स्वतःची ऍक्सेप्ट आई करा पण वेळ बोलते की. स्वतःची आई ऍक्सेप्ट सुद्धा करा बोलते की. स्वतःच्या ऍक्सेप्ट आईने कर फटके सुद्धा लावले आहेत. नियत फिरते हं. त्या फक्त त्या गोष्टींना तुम्ही सामोरे जा नियत फिरते हं. तरी नवऱ्याने त्रास दिला ना त्याच्यावर वेळ आहे ऍक्सेप्ट करा पुढे चाला हं. ठीक आहे, चालेल. तुझ्या शिक्षणाचा चांगला उपयोग होईल. काय टेन्शन घेऊ नकोस. हां, हा व्हिडिओ पोस्ट करतोय मी. हो चल. ठीक आहे थँक्यू.